आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एक चविष्ट आणि इंटरेस्टिंग अशी रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घाला, तुम्ही अर्धा चमचा घालू शकता किंवा तुम्हाला जेवढं। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे। हे प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्ही गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं असेल तर तुम्हाला पाणीसुद्धा 1 वाटी लागणार आहे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे। एकदम आपल्याला सगळं पाणी ओतायचं नाही। हे पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यानंतर जे आपलं अर्धी वाटी पाणी शिल्लक आहे ते आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे। याच्यानंतर या पिठामध्ये ज्या गाठी आहेत ते आपल्याला सगळ्या फोडू शकता किंवा असंच चमच्याच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल। फक्त यामध्ये सगळ्या गाठी फुटल्या पाहिजेत आणि स्मूथ अशी आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। ही पेस्ट आपल्याला जास्त घट्टही नाही करायची आणि जास्त पातळही नाही करायची, मीडियम अशी ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपली स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। जर तुम्हाला हळद आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हळद टाकली तरीही चालेल आणि नाही टाकली तरीही चालेल। ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। हे पीठ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं, थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत। हे छान असे तडतडल्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे हे आहेत मोड आलेली मटकी। इथे कच्ची मटकी बिलकुल वापरायची नाही, अशाच प्रकारची मोड आलेली मटकी तुम्हाला यामध्ये वापरायची आहे। चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून हे परत एकदा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। ही मटकी आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही, अर्धी कच्ची शिजवायची आहे आणि पाणी बिलकुल यामध्ये घालायचं नाही, हे लक्षात ठेवा। याच्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। खुडलून घेतलेली ही मी कोथिंबीर आहे, अजिबात चिरलेली नाही, कारण याची चव खूप वेगळी लागते। सो अशा प्रकारे आता मटकी आणि ही जी आपण कोथिंबीर घातलेली आहे ते छान असं फ्राय करून झालेलं आहे। अर्धा ते 1 मिनिट तुम्ही हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता साईडला काढून घ्यायचं आहे। त्याच पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पीठ तयार केलेलं आहे त्याची एक पळी भरून आपल्याला घ्यायची आहे आणि अशी पॅनच्या मध्यभागी सोडायची आहे। जर तुमचा पॅन छोटा असेल तर तुम्ही अर्धी पळी पीठ घेतलं तरीही चालेल। या प्रकारे त्याला तेल सोडून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता। हे उलटण्याच्या मदतीने असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। दाबत दाबत तुम्ही हे प्रेस करत करत भाजू शकता, जेणेकरून खालचा जो भाग आहे तो लगेच भाजला जातो। जेव्हा एक साईड भाजली जाते त्याच्यानंतर ते आपल्याला पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही ते छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, दिसायला खूप छान दिसतं आणि चविष्ट सुद्धा खूप लागतं हे। सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा। अशा प्रकारे हे मी 2 छोट्या छोट्या रोट्या तयार करून घेतलेल्या आहेत। त्या पिठाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सवरती डिपेंड करणार आहे। जर तुमच्या घरात जास्त फॅमिली मेंबर्स असतील आणि तुम्हाला जास्त रेसिपी बनवायची असेल क्वांटिटीमध्ये तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। इथे 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये अशा प्रकारच्या 2 छोट्या रोट्या तयार झालेल्या आहेत। सो या आता आपण भाजून घेतलेल्या आहेत आणि त्या आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता, पण रेसिपी आपली अजून शिल्लक आहे। सो पुढे बघा, या ज्या 2 रोट्या आहेत त्या थंड करून घ्यायच्या आहेत, थोड्याशा, जास्त नाही। त्याच्यानंतर एक पेपर फॉइलचा तुकडा घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुमच्या रोट्यांच्या मापाचा तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर या ज्या रोट्या आहेत त्या आपल्याला उलटी करून ठेवायची आहे। अशा प्रकारे ही रोटी आपल्याला इथे पेपर फॉइलवरती ठेवायची आहे। त्याच्यानंतर हे जे चीज आहे ते चीज तुम्ही असंच अख्खं स्लाइससुद्धा घालू शकता किंवा त्याचे तुकडे करून सुद्धा घालू शकता। आज आपण अख्खं स्लाइस हा वापरणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। मटकी त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही जी रोटी आहे ती आपल्याला रोल करून घ्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, दिसायलाही खूप छान दिसते आणि चविष्ट लागते। सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा। याच्यानंतर हा जो आपण रोल तयार केलेला आहे त्याचा थोडासा भाग वरच्या बाजूला काढायचा आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो पेपर फॉइलमध्ये आपल्याला रॅप करायचा आहे आणि जो खालचा भाग राहतो तो अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते हातात धरायला सोपं जाईल। सो ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवू शकता। टोमॅटो सॉस किंवा एखाद्या चटणीबरोबर हे तुम्ही सर्व करू शकता। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। बाय।